चुंबक दाखवलं होता. ओके, आता हे सर्क्युलर चुंबक आहे. दॅट्स वाय यांचे पोल जे आहेत हे कसे असणार, लाईक असणार. आणि पहा आता ह्यांना मी जवळ घेतलं तर काय होईल बरं, ते एकमेकांना प्रतिकर्षण करायला, कारण लाईक चार्जेस सजातीय ध्रुवामध्ये काय असतं, प्रतिकर्षण. मग आता मला सांगा, हे चुंबक जे एकमेकांना दूर लोटायले, लोखंड आणि चुंबक एकमेकांना दूर लोटू शकतात का, नाही. म्हणजे याचा अर्थ आकर्षण ही चुंबकाची खरी कसोटी आहे का, नाही. तर प्रतिकर्षण ही चुंबकाची काय आहे, खरी कसोटी आहे. हे इथं मॅग्नेटिक स्प्रिंगच्या सहाय्याने आपण सिद्ध केलं. तर आज आपण चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. आता चुंबक अर्थातच मॅग्नेट. ओके, तर आपल्याकडे एक लॅब मध्ये एक चुंबक अवेलेबल होता. तर हा यू आकाराचा तुम्हाला दिसेल, ठीक आहे नाही. तर हा नालाकृती चुंबक आहे. चुंबकाचे वेगवेगळे प्रकार असतात, पण चुंबकाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य काय आहे की सपोज मी इथे एक चुंबक ड्रॉ केला, तर या चुंबकाला दोन ध्रुव असतात, दोन पोल असतात. आणि त्यामधला पहिला पोल आहे एन, म्हणजे नॉर्थ पोल, ज्याला आपण काय म्हणतो, उत्तर ध्रुव. आणि दुसरा असतं एस पोल, त्याला काय म्हणू आपण, दक्षिण ध्रुव. असे चुंबकाचे दोन ध्रुव असतात. त्यानंतर चुंबका संदर्भात एक गुणधर्म माहिती आहे तुम्हाला, की समजा या चुंबकाचे मी दोन भाग केले. सपोज इथे मी याला कट केलं, हा सपोज पहिला भाग आणि हा दुसरा भाग. तर हे चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून अलग करता येतात का, नाही. यांना आपण सेपरेट करू शकत नाही. जर त्या चुंबकाचे मी दोन भाग केले, तिथं पुन्हा एकदा इथं नॉर्थ, इथे साऊथ, इथे नॉर्थ, इथे साऊथ. येते लक्षात. तर या पद्धतीनं चुंबकाचे जे दोन ध्रुव आहेत ते एकमेकांपासून अलग करता येत नाही. त्यानंतर चुंबकाचे दोन ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, अशा काही गोष्टी तुम्ही या अगोदर शिकलेल्या आहात. आणि त्यानंतर चुंबकाला मॅग्नेट हे नाव कसं पडलं, ठीक आहे नाही, याचा पण आपण हिस्ट्री या अगोदर अभ्यासलेली आहे. आता या लेक्चर मध्ये चुंबक अर्थातच ज्याला आपण मॅग्नेट म्हणतो, तर या संदर्भात ते एक लक्षात घ्या. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की सपोज एखादं वायर आहे, हे काय आहे, वायर. ओके, आता यामधून करंट जेव्हा वाहतं, का वाहतं, करंट. करंट साठी मी कोणतं सिंबल वापरतो, आय. तर विद्युत वाहत असेल तर ही विद्युत वाहत असताना त्याच्या सभोवताली एक क्षेत्र तयार होतं. त्या क्षेत्राला म्हणतो आपण विद्युत क्षेत्र. काय म्हणतो त्याला आपण, विद्युत क्षेत्र. आणि विद्युत क्षेत्र जे आहे तर याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड, किंवा मराठीमध्ये त्याला आपण विद्युत क्षेत्र म्हणतो. तर त्यामध्ये आपण एक अजून नियम पाहिला होता की जेव्हा एखाद्या तारेतून किंवा एखाद्या कंडक्टर वाहकामधून विद्युत वाहत असेल तर फक्त त्यामध्ये विद्युत क्षेत्रच तयार होत नाही, तर त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र सुद्धा तयार होतं. ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं काय तयार झालेले आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेले आहे, विद्युत क्षेत्र तयार झालेलं आहे. परंतु करंट मध्ये आणखीन एक गुणधर्म आहे विद्युत मध्ये, की विद्युत जी आहे, समजा हा अजून एक मी कंडक्टर घेतला आणि या कंडक्टर मधून जर काय वाहत असेल, विद्युत वाहत असेल, तर याच्या सभोवताली सुद्धा विद्युत क्षेत्राशिवाय एक आणखीन क्षेत्र तयार होते, त्याला म्हणायचं चुंबकीय क्षेत्र. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, चुंबकीय क्षेत्र. मग लक्षात आलं, एखाद्या वाहकामधून, कंडक्टर मधून जेव्हा करंट पास होतो तर त्याच्या सभोवताली इलेक्ट्रिक फील्ड पण तयार होते आणि मॅग्नेटिक फील्ड पण तयार होते. मॅग्नेटिक फील्ड आपण चुंबकीय क्षेत्र म्हणतो. मग प्रश्न असा आहे की हा जो चुंबक आहे
या चुंबकाच्याही सभोवताली चुंबकीय क्षेत्र आहे का नाही? तो उत्तर आहे कारण या मॅग्नेट जो आहे तर या मॅग्नेट मधून सुद्धा काही बल रेषा ज्या आहेत ह्या निर्माण झालेल्या असतात. फक्त या बल रेषा ज्या आहेत ना त्या काल्पनिक आहेत. त्यांना आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकतो का? नाही, पण त्यांचं अस्तित्व असतं. आता हे अस्तित्व असतं हे कशाने सिद्ध होणार? जसं की पहा, आता हा जो खेळा घेतला मी एक लोखंडी, ओके. आता या खेळाच्या पाहता या डिस्टन्सवर मी जेव्हा होतो तेव्हा मॅग्नेटने त्याला अट्रॅक्ट केलं का? चुंबकाने त्याला अट्रॅक्ट केलं नाही. पण जेव्हा मी त्याच्या कुठे गेलो, थोडस जवळ गेलो, म्हणजे याचा अर्थ त्याने त्या सिच्युएशन मध्ये काय केलं, त्या लोखंडी खेळाला काय केलं, स्वतःकडे आकर्षित केलं. ड्रोन आकर्षित केलं का? नाही. परंतु फार चिटकवायची वेळ आली का? नाही. म्हणजे थोड्या अंतरावरून त्यानं खेळाला काय केलं, स्वतःकडे आकर्षित केलं. मग हे जे थोड्या अंतर जे होतं हे काय होतं, तर हे होतं चुंबकानं निर्माण केलेलं चुंबकीय क्षेत्र. पहा, जेव्हा मी या डिस्टन्सला आहे तो अट्रॅक्ट करत नाहीये, परंतु लगेचच तो जेव्हा मी त्याच्या एक मिनिमम डिस्टन्स पर्यंत जातो तेव्हा तो त्याला काय करायला, अट्रॅक्ट करायला, आकर्षित करायला. याचा अर्थ मी काय केलं की या चुंबकातून प्रत्यक्ष स्पर्श न करता, आपण याला म्हणलो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणलो है ना, असंपर्क बल म्हणलो आपण चुंबकीय बलाला. मग हे असंपर्क बल का निर्माण झालं? कारण या चुंबकामधून काय निघलेले आहेत, चुंबकीय बल रेषा, आणि त्या चुंबकीय बल रेषांनी काय तयार केलेलं आहे, चुंबकीय क्षेत्र तयार केलेलं आहे. आणि त्या चुंबकीय क्षेत्राला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याचे गुणधर्म आज आपल्याला अभ्यासायचे आहे. आता चुंबक कशापासून तयार करतात किंवा चुंबकीय पदार्थांची नावे जर तुम्हाला विचारली तर सरळ सरळ तुम्ही 3 नावं सांगता. कोणती कोणती आहे? लोह, ज्याला इंग्रजीमध्ये फेरस म्हणतो आपण है ना, आयर्न सुद्धा म्हणतो, त्याची संज्ञा आहे Fe. दुसरा आहे कोबाल्ट, ज्याची संज्ञा काय आहे, CO. आणि तिसरा आहे निकेल, ज्याची संज्ञा काय आहे, Ni. हे असे काही पदार्थ आहेत की ज्यांना आपण चुंबकीय पदार्थ म्हणतो. त्यानंतर एक चुंबकीय संमिश्राबद्दल बोलू आपण. संमिश्र कशाला म्हणायचं? 2 किंवा त्यापेक्षा अधिक धातू किंवा अधातू यांच्या एकत्रित मिश्रणानं जे तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, संमिश्रण. ओके, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अलोईज. काय म्हणायचं, अलोईज. म्हणजे निपरमॅग जे आहे हे काय आहे, अलोईज आहे. त्याला दुसरं नाव सॉलिड सोल्युशन सुद्धा आहे बा, पण ते नाव सध्या नका लक्षात ठेवू, अलोईज लक्षात ठेवा. अलोईज म्हणजे काय, धातूंची संमिश्रे. ओके, आता एक लक्षात घ्या बरं, अधातू जो आहे तो कंपल्सरी नाही बरं. धातू 100% लागतो, आणि धातू सोबत अधातू चालेल किंवा दुसरे धातू लागतील, हे की नाही. फक्त अधातून ती धातूची संमिश्र होतील का, नाही होणार. आता आपण निपरमॅग या चुंबकीय गुणधर्म असलेल्या संमिश्राबद्दल बोलायलो, तर परीक्षेला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे की हे तयार कोणत्या धातूपासून होतं. तर त्यामध्ये पहिला आहे लोह, फेरस, दुसरा आहे निकेल, आणि तिसरा आहे ॲल्युमिनियम. ओके, तर फेरस, निकेल आणि ॲल्युमिनियम या 3 एलिमेंट पासून तयार होणार जे मॅग्नेटिक अलोय, ज्याला मी चुंबकीय संमिश्र म्हणलो, तर त्याचं नाव काय आहे, निपरमॅग. त्यानंतर अल्निको. आता अल्निकोचं पहा वैशिष्ट्य नाव कसं तयार झालंय मला सांगा. ॲल्युमिनियमची संज्ञा काय आहे, Al. निकेलची संज्ञा Ni. कोबाल्टची संज्ञा CO. आता या तिन्ही नावाला आपण एकत्र करू. पहा AlNiCO. काय नाव तयार झालं, अल्निको. मग आता मला सांगा, अल्निको हे चुंबकीय संमिश्र कोणत्या 3 एलिमेंट पासून बनलेले आहे? तुम्हाला पाठ करायची गरज आहे का, नाही. अल म्हणल्यावर काय, ॲल्युमिनियम. नि म्हणल्यावर, आणि को म्हणल्यावर, ओके. देन आफ्टर
आता चुंबकत्व, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मॅग्नेटिझम, जे की आपण पाहिलं, हे चुंबकत्व कोण तयार करतो? दोन पद्धतीने चुंबकत्व निर्माण करता येतं. एक पद्धत विद्युतच्या साहाय्यानं आणि दुसरं चुंबकाच्या साहाय्यानं, बरोबर. आता हे जे चुंबकत्व आपण डिस्कस करायलो, तर याच्या संदर्भात दोन मेथड्स म्हणजे दोन पद्धती आपल्याला सांगितल्या आहेत. आता या पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे एकस्पर्शी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे द्विस्पर्शी पद्धत. ओके. आता ही जी एकस्पर्शी पद्धत आहे, हिचं वैशिष्ट्य आहे की या पद्धतीनं जे आपण चुंबक तयार करतो, तर ते चुंबक कसे असतात? कमी क्षमतेचे, म्हणजे त्यामध्ये चुंबकत्वाचं प्रमाण किंवा त्याच्यावर निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र हे कमी दर्जाचं किंवा कमी क्षमतेचं असेल. आणि हे चुंबकत्व फार जास्त काळ टिकतं का? नाही. हे कसं असतं? अल्पकालीन, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन साठी. दुसरं आहे द्विस्पर्शी पद्धत. या पद्धतीनं जेव्हा आपण चुंबकत्व निर्माण करतो, हे चुंबकत्व कसं असतं? जास्त क्षमतेचं असतं आणि हे जास्त काळ टिकतं, म्हणून ते कसं आहे? दीर्घकालीन. त्यानंतर आपण डिस्कस करूया की आपली जी पृथ्वी आहे त्याचा आणि चुंबकाचा काही संबंध आहे का? कारण गुरुत्वाकर्षण तर आपण पाहिलं, पृथ्वीमध्ये काय आहे? गुरुत्वाकर्षण. कारण गुरुत्वाकर्षण मध्ये आपण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरण याची व्हॅल्यू पाहिली होती. ती पृथ्वीवर आहे 9.1 मीटर पर सेकंद. आणि गुरुत्वाकर्षण जे बल आहे पृथ्वीचं, त्याचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वस्तू ही कुठे जायचा प्रयत्न करते? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने डाऊनवर्ड डायरेक्शन वर प्रत्येक वस्तू येते. हे न्यूटनचं, आयझॅक न्यूटनचं लॉ आपल्याला माहित आहे. परंतु आपण एक वेगळा विचार करायलो की पृथ्वी हा चुंबक आहे का? असू शकतो का? मग याचा आन्सर काय आहे? यस, पृथ्वी हा चुंबक आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहेच, ती एक वेगळी फिजिकल प्रॉपर्टी झाली, परंतु पृथ्वी स्वतः एक मोठा काय आहे? चुंबक आहे. फक्त फरक काय आहे? जे नॉर्मल चुंबक आहे आणि हे, त्याच्यामध्ये नेमका फरक काय? तो फरक आपण समजून घेऊ. आता पाहता, ही आपली पृथ्वी आहे. आता तुम्हाला माहित आहे की नकाशा वाचन मध्ये तुम्ही भूगोलमध्ये शिकला असताल की नकाशामध्ये वरची दिशा ही नेहमी कोणती दिशा असते? उत्तर असते. मग आता हा जो पृथ्वीचा काय आहे? उत्तर ध्रुव. आणि हा काय आहे? दक्षिण ध्रुव. आणि पृथ्वी जर चुंबक असेल, पृथ्वी जर चुंबक असेल, तर एक शास्त्रज्ञ ज्यांचं नाव काय आहे? विल्यम गिलबर्ट. तर यांनी हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केलं की आता हे लक्षात घ्या, हा आहे भौगोलिक उत्तर ध्रुव. हा कोणता आहे? भौगोलिक उत्तर ध्रुव. तर हा असेल चुंबकीय दक्षिण ध्रुव. काय असेल? हा चुंबकीय दक्षिण ध्रुव. आणि हा भौगोलिक कोणता ध्रुव आहे? खालचा दक्षिण ध्रुव आहे. कोणता आहे तो? भौगोलिक आहे. कोणता आहे? भौगोलिक. परंतु चुंबकीय हा कोणता असला पाहिजे? उत्तर ध्रुव असला पाहिजे. प्रश्न आला तुम्हाला? हा, तुम्ही नकाशा गोलने हातात घेतला की तुम्ही सहज सांगता हा उत्तर ध्रुव आणि हा काय आहे? दक्षिण ध्रुव आहे. पण तुम्ही कोणते ध्रुव सांगायले? भौगोलिक. कोणते सांगायले? भौगोलिक. आणि जर चुंबकीय ध्रुव जाणून घ्यायचे असेल तर पृथ्वीचा चुंबकीय संदर्भात जो दक्षिण ध्रुव आहे तो भौगोलिक कुठं आहे? उत्तर ध्रुवापाशी आहे. आणि पृथ्वीचा जो चुंबकीय संदर्भात जो उत्तर ध्रुव आहे तो पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ आहे. या संदर्भात एक स्टेटमेंट सुद्धा आहे पहा आपल्याकडे. हा किती आहे साठीचा? गिल्बर्ट संदर्भात एक वाक्य आहे, ते वाक्य आपण समजून घेऊ. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक लाईन दिलेली आहे, ती लाईन मी वाचून दाखवतो की पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा दक्षिण ध्रुव,
पहा काय म्हणतोय गिल्बर्ट की पृथ्वीचा जो उत्तर ध्रुव आहे, वरचा ध्रुव है ना भौगोलिक, तर तिथे कोणत्या तरी प्रचंड चुंबकाचा काय असला पाहिजे, दक्षिण ध्रुव असला पाहिजे. आणि आपलं जे भौगोलिक दक्षिण ध्रुव आहे खालच्या दिशेचं, तर त्या ठिकाणी चुंबकाचा काय असला पाहिजे, उत्तर ध्रुव असला पाहिजे. बरोबर. आणि यावरून त्यांनी अंदाज काढला की पृथ्वी हा का असला पाहिजे, मोठा चुंबक असला पाहिजे. आणि त्यामुळे एक स्टेटमेंट आहे पहा की पृथ्वी चुंबक जरी असेल परंतु पृथ्वीचा जो चुंबकाचा दक्षिण ध्रुव आहे हा पृथ्वीच्या कुठं आहे, भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी. आणि चुंबकाचा उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी आहे. म्हणून जेव्हाही मी तुम्हाला, जर तुम्हाला भूगोलच्या शिक्षकाने विचारलं, जर भूगोलच्या शिक्षकाने तुम्हाला विचारलं की पृथ्वीचा हा कोणता ध्रुव आहे, उत्तर ध्रुव, कारण भौगोलिक उत्तर ध्रुव सांगितले तुम्ही, आणि हा कोणता आहे, दक्षिण ध्रुव, हा भूगोलाच्या संदर्भात. पण मी तुमचा विज्ञानाचा शिक्षक आहे, मी तुम्हाला जर विचारलं की पृथ्वीचा चुंबकीय दक्षिण ध्रुव कोणता, तर हा कोणता झाला, वरचा. लक्षात आलं का, हा जो वरचा ध्रुव आहे हा पृथ्वीचा कोणता आहे, चुंबकीय दक्षिण ध्रुव. आणि याला भूगोलाच्या शिक्षकाने तुम्हाला काय सांगितलं की हा काय आहे, दक्षिण ध्रुव आहे. परंतु जेव्हा चुंबकाच्या अँगलने तुम्ही विचार करणार तेव्हा तो चुंबकाचा कोणता ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आहे. फक्त अपोजिट कन्सेप्ट आहे, हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं. सो फायनली मी पुन्हा एकदा फिगर काढून तुम्हाला सांगतो. सपोज ही आपली अर्थ आहे, हा अर्थचा जो आहे कोणता पोल घेतो तुम्ही याला, नॉर्थ पोल है ना. नॉर्थ पोल म्हणजे काय, दक्षिण ध्रुव. ओके. सो याला तुम्ही दक्षिण उत्तर ध्रुव म्हणता. ओके. तर हा जो उत्तर ध्रुव तुम्ही म्हणता ही कन्सेप्ट कोणती आहे, भौगोलिक. कोणती कन्सेप्ट आहे ती, भौगोलिक म्हणजे जिओग्राफिकल. ओके. तर हा जो पॉइंट आहे तर हा पृथ्वीचा काय आहे, जिओग्राफिक नॉर्थ पोल म्हणजे भौगोलिक उत्तर ध्रुव. आणि हा जो पॉइंट आहे तर हा काय आहे, साऊथ पोल. पण कोणता साऊथ पोल, जिओग्राफिकल. कोणता आहे हा, जिओग्राफिकल. मराठीमध्ये त्याला काय म्हणू आपण, भौगोलिक दक्षिण ध्रुव. ओके. हे झालं भूगोला संदर्भात. पण जेव्हा विल्यम गिल्बर्टने सिद्ध केलं की पृथ्वी हा एक मोठा चुंबक आहे, मग हा मोठा चुंबक जर असेल, बरोबर आहे का, मग हा याचा उत्तर ध्रुव कुठं आहे, दक्षिण ध्रुव कुठं आहे. तर लक्षात घ्या, जो मॅग्नेटिक साऊथ पोल आहे, कोणता, मॅग्नेटिक साऊथ पोल म्हणजे चुंबकाचा दक्षिण ध्रुव हा भौगोलिक उत्तर ध्रुवावर आहे पृथ्वीचा. क्लिअर. आणि त्यानंतर पृथ्वी जर चुंबक असेल तर त्याचा मॅग्नेटिक नॉर्थ पोल हा कुठे असला पाहिजे, पृथ्वीच्या जिओग्राफिक साऊथ पोलला असलं पाहिजे. आणि यावरून हे त्यांनी सिद्ध केलं की पृथ्वी हा स्वतः एक मोठा काय आहे, चुंबक आहे. आणि त्यांनी हे पण सिद्ध केलं की हा जो चुंबक आहे हा नेहमी कसा स्थिर राहतो, दक्षिण उत्तर. पहा, टांगलेलं चुंबक, ठेवलेलं चुंबक तर होऊ शकत नाही. पण जसं चुंबक सूची असेल, तुमच्या सिलेबस मध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी जर केली आपण तर आपल्या लक्षात येईल. तुम्हाला होका यंत्र माहित असेल पहा, हे की नाही, डायरेक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी. तुम्ही मोबाईल मध्ये जरी पाहिलं की तुम्ही त्याच्यात जर डायरेक्शन सर्च केले की नाही, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की चुंबक हा नेहमी कसा स्थिर राहतो, उत्तर दक्षिण दिशेमध्ये कसा राहतो, स्थिर राहतो. हे की नाही, हे चुंबकाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे रूल्स कोणी शोधला, विल्यम गिल्बर्ट. ठीक आहे. त्यानंतर आता बोलू आपण चुंबक, जे चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो त्या संदर्भात काही वैशिष्ट्ये पाहू आपण. पहिला आहे चुंबकीय बल रेषा. आता बल रेषा काय आहेत ते आपण समजून घेऊ.
आता एक लक्षात घ्या, मी ते एक पट्टी चुंबक घेतो. ओके. आता हे चुंबक घेतल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे की या बल रेषांचं एक वैशिष्ट्य आहे की या बल रेषा जी आहेत ना, पुढे तुम्हाला दिले की चुंबकीय बल रेषा जी आहे हे नेहमी कुठे सुरू होतात? उत्तर ध्रुवाकडून आणि कुठे जातात? दक्षिण ध्रुवाकडे जातात. आणि दॅट्स वाय आपण काय करू, आता इथं बल रेषा काढण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी मी व्हाईट कलर वापरतो. हा, ही एक बल रेषा, ही दुसरी बल रेषा, ही आणखीन दुसरी बल रेषा. आता हे जर पाहिलं आपण, या बल रेषा कुठं सुरू केल्या बरं? मी दक्षिण ध्रुवापाशी सुरू केल्या आणि संपल्या कुठं? ते है ना, सॉरी, नॉर्थ पासून, उत्तर ध्रुवापासून सुरू केल्या आणि कुठे संपल्या? दक्षिण ध्रुवावर त्या संपल्या. आता या ज्या रेषा तुम्हाला दिसत आहे, या रेषांचं वैशिष्ट्य एक, या काल्पनिक रेषा आहे, परंतु त्या रेषांचं अस्तित्व असतं हे आपण आता सिद्ध केलं. कारण चुंबक जे वस्तूला आकर्षित करायला, तर आपण वस्तूच्या जवळ चुंबक नेला होत्या का? नाही. पण वस्तू कशाच्या संपर्कात आली? चुंबकीय बल रेषाच्या संपर्कात आली. तिथं निर्माण असतं चुंबकीय क्षेत्र. पहा, लक्षात घ्या, ह्या रेषा जितक्या दाट असल्या ना, हे रेषात पहा कितीतरी रेषा असतात. या सर्व रेषा जी आहेत हे मिळून का तयार करतात? चुंबकीय क्षेत्र तयार करतात. येते लक्षात? आणि हे चुंबकीय बल रेषा शोधणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते कोण आहे? फॅरेडे, मायकल फॅरेडे. त्यानंतर आहे चुंबकीय क्षेत्र. तुम्ही समजून घेतलं, पण प्रश्न असा आहे की चुंबकाची तीव्रता कमी कुठं असते आणि जास्त कुठं असते? तर लक्षात घ्या, जर तुम्ही पाहिलं ना, तर चुंबकाचे जे ध्रुव असतात ना, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, इथं रेषा तुम्हाला एकमेकांच्या अगदी जवळ दिसतील. या रेषा एकमेकांपासून अतिशय कशा आहेत? दाट. आता दाट आहे याला इंग्रजीमध्ये म्हणतात डेन्स. काय म्हणतात? डेन्स. म्हणजे अतिशय कमी अंतरावर ज्या जास्त रेषा असतात, चुंबकीय बल रेषा, या कुठे असतात? त्यांच्या ध्रुवाजवळ असतात. आणि म्हणून इथं चुंबकीय तीव्रता जी आहे ती कशी असणार? या ठिकाणी जास्त. तीव्रता कशा धरतो आपण? चुंबकीय बल रेषांची संख्या जिथं जास्त तिथं चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सुद्धा जास्त. मग मला सांगा, तीव्रता जास्त कुठे होती? ध्रुवाजवळ. बरोबर आहे का? ज्या चुंबकीय रेषा आहेत त्या एकमेकांना कशा आहेत? अतिशय दाट स्वरूपामध्ये आहे. म्हणून अशा ठिकाणी जी चुंबकाची तीव्रता आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी. काय म्हणू? मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी आहे ही कशी असते? अशा ठिकाणी मॅक्स किंवा मॅक्झिमम म्हणू आपण. आणि इथे जर पाहिलं तर बल रेषा एकमेकांपासून कशा आहे बरं? दूर आहे. दूर आहे म्हणजे त्या कोणत्या स्वरूपाची आहे? विरळ. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रेअर. काय म्हणतात? रेअर. मग बल रेषांची संख्या कमी असेल अशा ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे ती सुद्धा कशी असते? कमी. म्हणजे इथं जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी होती त्याला एक शब्द वापरू आपण, हाय शब्द वापरू. कोणता वापरू? हाय. हाय म्हणजे कसं? जास्त, है ना. जास्त मॅग्नेटिक इंटेन्सिटी कुठे होती? पोल जवळ. आणि जेव्हा बल रेषा पासून आपण म्हणजे चुंबकाच्या मधला जर भाग पाहिला आपण, तर तिथं बल रेषा एकमेकांपासून दूर आहेत, रेअर आहे. म्हणजे इथं लो मॅग्नेटिक इंटेन्सिटी, लो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं पण म्हणू शकता तुम्ही. सो फायनली लक्षात घ्या की चुंबकीय रेषांची संख्या जिथे जास्त तिथे चुंबकामुळे निर्माण होणारे जे चुंबकीय क्षेत्र आहे त्याची पण तीव्रता कशी असते? जास्त असते. आणि ते कुठं होतं? ध्रुवाजवळ. हे की नाही? ध्रुवाजवळ पाहिलं आपण की बल रेषांची संख्या दाट असल्यामुळे हाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे जास्त प्रमाणात चुंबकीय क्षेत्र तयार झालं, तिथं तीव्रता जास्त होती. आणि मधल्या भागात जर पाहिलं आपण तर चुंबकीय बल रेषा या विरळ स्वरूपाच्या होत्या, म्हणून तिथं लो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तयार झाली. म्हणजे तिथं कमी तीव्रतेचं
चुंबकीय क्षेत्र आहे. फायनली आपण पाहू आता, आणि एक महत्वाची गोष्ट आहे पहा, की चुंबकामध्ये तुम्ही दोन गोष्टी पाहिल्या असणार. एक पाहिली तर मी एक टेस्ट सांगतो अगोदर पहा. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून अलग करता आले का? नाही. परंतु चुंबकाचा एक पोल नॉर्थ आहे आणि दुसरा कोणता आहे? साऊथ. किंवा पहिला साऊथ आहे आणि दुसरा कसा आहे? नॉर्थ. तर या दोन्हीमध्ये काय असतं बरं? आकर्षण. कारण हे कोणते ध्रुव आहेत? विजातीय ध्रुव. कोणते आहेत? विजातीय ध्रुव. विजातीय ध्रुव म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण अनलाइक पोल्स. काय म्हणू त्याला आपण? अनलाइक पोल्स. अनलाइक पोल्स मध्ये काय होतं? आकर्षण. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? अट्रॅक्शन. म्हणजे चुंबकाचा नॉर्थ पोल हा कोणत्या पोलला अट्रॅक्ट करतो? साऊथ पोलला. किंवा साऊथ पोल कोणाला अट्रॅक्ट करतो? नॉर्थ पोलला. आणि हे चुंबकाचं याला काय म्हणायचं? आकर्षण. म्हणजे विजातीय ध्रुवामध्ये काय असतं? आकर्षण. पण मला सांगा, पहिला नॉर्थ घेतला, दुसरा पण नॉर्थ घेतला, किंवा पहिला साऊथ घेतला, दुसरा साऊथ घेतला, तर हे एकमेकांना अट्रॅक्ट करतील का? नाही, अट्रॅक्ट करत नाही. तर एकमेकांना काय करतात? ते दूर लोटतात. दूर लोटण्याला काय म्हणायचं? प्रतिकर्षण. मग आता हे सारखे घेतले, सारखे घेण्याला काय म्हणायचं बरं? सजातीय ध्रुव. इंग्रजीमध्ये काय म्हणू त्याला आपण? लाईक पोल्स. काय म्हणू त्याला आपण? लाईक पोल्स. आणि लाईक पोल्स मध्ये कोणता गुणधर्म दिसला आपल्याला? प्रतिकर्षण. मग प्रतिकर्षण जे आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणू आपण? रिपल्शन. काय म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला आपण? रिपल्शन. मग प्रश्न असा आहे की चुंबकाची खरी कसोटी काय आहे? आकर्षण आहे का प्रतिकर्षण आहे? काय असेल बरं? चुंबकाची खरी कसोटी काय आहे? प्रतिकर्षण आहे. काय? कारण चुंबक जे आहे हा चुंबकीय पदार्थाला सुद्धा काय करू शकतो? अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे आकर्षण फक्त चुंबकाच्या दोन ध्रुवामध्येच आहे का? नाही. तर चुंबक हा चुंबकीय पदार्थांना सुद्धा काय करतो? अट्रॅक्ट करतो. जसं की आपण पाहिलं की मॅग्नेटनं खेळायला काय केलं होतं? अट्रॅक्ट केलं होतं. म्हणून आकर्षण ही त्याची कसोटी असू शकते का? नाही. परंतु प्रतिकर्षण ही मात्र चुंबकाची काय आहे? कसोटी आहे. कसं आहे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला चुंबक दाखवलं पहा. ओके. आता हे सर्क्युलर चुंबक आहे. दॅट्स वाय यांचे पोल जे आहेत हे कसे असणार? लाईक असणार. आणि पहा आता यांना मी जवळ घेतलं तर काय होईल बरं? ते एकमेकांना प्रतिकर्षण करावे. कारण लाईक चार्जेस सजातीय ध्रुवामध्ये काय असतं? प्रतिकर्षण. मग आता मला सांगा, हे चुंबक जे एकमेकांना दूर लोटायले, लोखंड आणि चुंबक एकमेकांना दूर लोटू शकतात का? नाही. म्हणजे याचा अर्थ आकर्षण ही चुंबकाची खरी कसोटी आहे का? नाही. तर प्रतिकर्षण ही चुंबकाची काय आहे? खरी कसोटी आहे. हे इथं मॅग्नेटिक स्प्रिंगच्या सहाय्याने आपण सिद्ध केलं. फायनली आता चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म पाहू. मला सांगा, चुंबकीय बलरेषा डोळ्यांनी दिसतात का? नाही. याचा अर्थ त्या बलरेषा कशा आहेत? काल्पनिक, इमॅजिनरी आहेत. ओके. त्यानंतर ह्या ज्या चुंबकीय बलरेषा आहे कोणत्या ध्रुवाकडून सुरू होतात? उत्तर ध्रुवाकडून. म्हणजे नॉर्थ पोल पासून सुरू होतात आणि कुठे संपतात? साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुवाकडे जातात. तिसरं, स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. पहा, जेव्हा मी मॅग्नेटिक लाईन्स काढल्या होत्या तर स्प्रिंग ताणून धरल्यावर कसे विटोळे तयार होतात? तर त्या पद्धतीने काय तयार होते? चुंबकीय बलरेषांची निर्मिती होते. त्यानंतर चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात का? नाही. तर चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. आणखीन एक वैशिष्ट्य आहे की बलरेषा एकमेकांना छेदत नाही. पहा, हा जो चुंबक आहे
तर पहा याच्यातून कितीतरी बल रेषा निघतील, परंतु या बल रेषा काय करणार नाही, एकमेकांना छेदणार नाही. नेवर इंटरसेक्ट इच अदर, ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. आणि त्यानंतर चुंबकीय बल रेषांची संख्या चुंबकीय क्षेत्राची काय ठरवते, तीव्रता ठरवते. कारण मी तुम्हाला म्हणलो की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल इथं चुंबकीय बल रेषांची संख्या कशी आहे, जास्त. म्हणजे याचा अर्थ चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सुद्धा कशी आहे त्या ठिकाणी, जास्त. आणि चुंबकाच्या ध्रुवापासून दूर गेलो की जे चुंबकीय रेषा असतात तर त्या विरल आहेत. मग विरल आहे म्हणजे तिथं चुंबकीय क्षेत्र कसं आहे, कमी तीव्रतेचं असतं. म्हणजे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही कशावर ठरते, चुंबकीय बल रेषांची संख्या किती आहे, है ना. एकच पृष्ठभागामध्ये संख्या जास्त असेल ते तीव्रता जास्त. ही आहे पूर्ण इन्फॉर्मेशन चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्म संदर्भात.